सुप्रभात मंडळी, मी कौतुक दळवी स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर मंडळी, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल, याच्या आधीचा जो ब्लॉग मी बनवला होता तेव्हा आपण गेलेलो टॉईज घ्यायला वैदेहीच्या बड्डेसाठी। आणि आज खरा तो दिवस आला आहे, वैदेहीचा बड्डे आहे आज 25 जानेवारी आणि उद्या 26 जानेवारी आहे। तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज 25 तारीख आहे आणि आज वैदेहीचा बड्डे आहे आणि आपण आता चाललो आहोत तिचा बड्डे सेलिब्रेट करायला। मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की आपल्याला एक अनाथ आश्रममध्ये जायचं आहे जिथे अंध मुलं आहेत आणि त्या अंध मुलांसाठी काही टॉईज आपण देणार आहोत। त्यांची रिक्वायरमेंट होती, त्यांना असे ते टॉईज पाहिजे होते, पोलीस व्हॅन, ॲम्ब्युलन्स आणि बुलडोझर, आणि ते त्याला स्पर्श करून ते शिकवणार आहेत ही गाडी कुठची आहे आणि पोलीस व्हॅन कशी असते हे स्पर्श करून त्यांचे तिथे मेंटर आहेत ते त्यांना त्या मुलांना शिकवणार आहेत त्या टॉईज अनुसार। तर आपण ते त्यांना भेट देणार आहोत आणि तिथेच आपण वैदेहीचाही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत। तर चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण निघूया थेट बड्डेमध्ये। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण इथे पोचलेलो आहोत, कमला मेहता दादर स्कूल फॉर दी ब्लाइंड। ही स्कूल एक्झॅक्ट आपलं जे शांतीदूतचं मार्केट आहे हिंदमाताला त्याच रोडनी इकडनं सरळ यायचं आहे आणि इकडे 2 मिनिटावरच ही स्कूल आहे ब्लाइंड चिल्ड्रनसाठी, कमला मेहता दादर स्कूल फॉर दी ब्लाइंड। तर मंडळी, आपण आता बघू शकतोय ही मुलं बघा कशी एका लाईनीत आणि शिस्तबद्ध बसलेली आहेत त्यांच्या हॉलमध्ये आणि त्यांचा इथे आता प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम चालू आहे। तर तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण वैदेहीचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत इथे आणि त्यांना गिफ्ट्स देणार आहोत। मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे बघा विकी आहे, स्मृती आहे, आपले मंडळी सगळे इथे बसलेत आणि बड्डे गर्ल इथे आहे। हॅपी बड्डे बड्डे गर्ल आणि मोठे गर्लची मॉम, दोघंही मॅचिंग आहेत ड्रेसिंग तुम्ही बघू शकता। आणि त्याचप्रमाणे इथे पप्पा आहेत आणि आबा कर्तव्य, आणि इथे आपले जे टॉईज आपण त्या दिवशी घेतलेले ते इथे आपण तसे मांडले आहेत आणि काही खाऊ घेतलं आहे तोही इथे मांडलेला आहे। दळवी सर आलेले आहेत जे त्या दिवशी आपण डायनिंग हॉलमध्ये असताना जेवणासाठी त्यांचं डोनेशन होतं आपल्याला। तर आज आणि आपल्या तरी एक बातमी सुद्धा केलेली जी YouTube चॅनलवर प्रसारित झाली, तसंच पूर्ण प्रकट महाराष्ट्र या वर्तमानपत्रामध्ये आपली या शाळेची बातमी सरांनी प्रसिद्ध केलेली आहे। तर आज त्यांच्या नातीचा वाढदिवस आहे जिचं नाव आहे वैदेही भोजने। तर तिच्याकडनं आपल्या शाळेला छोट्या वर्गासाठी ग्रेड वर्गासाठी
काही वाहनांचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत खेळण्यांच्या स्वरूपात. ते इतकी सुंदर आहेत मुलीनो की म्हणजे अगदी स्पर्शाने तुम्हाला त्या एखाद्या वाहनाचा ट्रक आहे किंवा विमान आहे, त्यानंतर स्पोर्ट्सची कार आहे किंवा स्पोर्ट्स बाईक आहे, ती कशी असते, रिक्षा आहे, हे तुम्हाला बरोबर हाताळता येईल अशा प्रकारची त्यांनी छान छान खेळणी दिलेली आहेत वेळसाठी. तसेच तुम्हाला आवडतो तो केक आहे आणि पाऊस सुद्धा दिलेला आहे प्रत्येक मुलीला. आपण स्वागत करायचं आणि तिला बर्थडे विश करायचं. वैदेहीला तिचा बर्थडे आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता ही मुलं उभी राहिली आहेत लाईनीत, लहान मुलं, आणि आता वैदेहीतर्फे तिला गिफ्ट देण्यात येणार आहे. तर हे बघा वैदेही आता त्यांना गिफ्ट देते. तिची इच्छा होती, नेहमी दरवर्षी करते. आपण तिच्या तोंडून पहिल्यांदा ऐकूया की तिला हा असा कार्यक्रम करावासा का वाटतोय. वैदेही, तुला का वाटतोय की असे कार्यक्रम करावेत किंवा अशा पद्धतीने तू केले आहेस का? Actually, since I was young, my parents have instilled the will in me to give gifts like these to children who are hard of hearing or can't see. किती वर्ष करते असं? मी लहान असताना तेव्हापासूनच करते. कृषी, तू सांग, तुला कसं वाटतंय एक बस घेऊन आता की तुझ्या हातात जे गिफ्ट आहे त्याच्याबद्दल? मला छान वाटतं. असं कधी दिलं तुला कोणी? नाही. आता तू याचा कसा उपयोग करणार? मी याला छान वापरणार, याला मी कधीच तोडणार नाही. ओके, गुड, व्हेरी गुड. वैदेहीने हा वाढदिवस इतका सुंदर साजरा केला. इथे वयाने लहानच आहे वैदेही, पण तिचे विचार खूप चांगले आहेत. आमच्याकडे अशा प्रकारचे वाढदिवस साजरे होतात, पण ते मोठ्या मुलांचे किंवा वयस्कर माणसं असतात, पुरुष असतात त्यांचे. पण वैदेही इतकी लहान असून पण तिच्या मनात हा विचार यावा की आपण अशा पद्धतीने मुलींसाठी ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या देऊन वाढदिवस साजरा करावा. कारण आपण बघतो समाजामध्ये की लहान मुलांचा वाढदिवस आपण मोठे केक आणून किंवा मोठे हे करून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा प्रयोग करून साजरे करतो. पण तिने खूप छान हा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये साजरा केला. थँक्यू. मी इथे मुख्याध्यापिका आहे. तर वैदेहीचा हा जो वाढदिवस आहे म्हणजे खरंच आज तिला प्रथम हॅपी बर्थडे आमच्या शाळेकडनं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं, विद्यार्थिनींकडनं. आणि खूपच सुंदर म्हणजे प्रकारे म्हणजे तिचे लहान वय असून सुद्धा उच्च विचार आहेत की आपला हा वाढदिवस घरी 4 लोकांना पाहुण्यांना बोलवून न करता तिने अशी सामाजिक संस्थांना जोडून ती तो वाढदिवस करते. म्हणजे खूपच तिचे पुढचे अगदी मोठे उच्च विचार आहेत. तिला शुभकामना आहे सगळ्या आमच्याकडनं की तिला असेच विचार आले तर ती समाजासाठी चांगलं मोठं कार्य करू शकेल. धन्यवाद. फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेहंदीने
हो शकुनाच्या शकुनाच्या हो मेंदीने उलले रे क्षण माझे उलले रे. माझा आज सध्या बसलेला आहे. तर गिफ्ट सोबत अजून एक भेटवस्तू देते वैदेही. पाऊच आणि केक आहे सगळ्या लहान मुलांना. माणसाशी माणसा समवागणे नमस्कार, मी श्रीकांत राणे या शाळेमधील दिव्यांग मुलीला इंग्लिश ग्रामर गेली 3-3.5 वर्ष शिकवतोय. या मुलींना शिकवत असताना इतर काही मदत करता येईल का या दृष्टीने माझं ऑब्झर्वेशन चालू होतं. तर त्यांना मुख्य प्रामुख्याने या सगळ्या मुलींना आम्ही इथे संगीत शिकवतो. संगीतामधील जी चिन्ह असतील, संगीतामधील अक्षर असतील, स्वर असतील, स्वर वाढवणे म्हणजे कसं कुठलं चिन्ह द्यायचं असतं, हा परीक्षेमध्ये त्यांना धास्ती पडलेली असते की मी कसं सांगणार, रायटरला एक्सप्लेन कसं करून सांगू. अशा प्रकारची धास्ती सोडवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. माझा स्वतःचा मुलगा दिव्यांग आहे, त्याला जन्मापासून दिसत नाही आणि तो संगीतामध्ये आज कार्यरत आहे. संगीतामध्ये आज तो 5व्या परीक्षेला बसलेला आहे. तर या मुलासाठी काहीतरी करावं म्हणून मी जी तयारी केली होती त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी, तीच तयारी वापरून मी या 156 मुलींसाठी पुस्तक बनवलेले आहे. ह्याच्यापैकी जे पहिलं पुस्तक आहे हे भातखंडे स्वरलिपी. ही पुस्तकं बनवताना पहिल्यांदा मराठीत, त्याच्यानंतर ब्रेलमध्ये, ब्रेल ठिपक्यांच्यामध्ये आणि नंतर फिजिकल अक्षर कसं दिसतं भौतिक. आता हे चिन्ह आहे, 16 अक्षरं जर तुम्हाला भातखंडे लिपीत दाखवायची असतील एका मात्रेतले तर त्याच्या पाठीमागे अशी अर्धचंद्रकोर पूर्ण येते 16च्या 16 मात्रांच्या खाली. पण पळुस्कर लिपीमध्ये बघा असं चिन्ह आहे, लघुकोणी साखळी चिन्ह. प्रत्येक स्वराच्या खाली लघुकोणी साखळी, 3 लघुकोणी साखळी येणार प्रत्येकाच्या. हे सगळे स्वर हे किती झालं, एका मात्रेत 12 स्वर. पण एका मात्रेत 16 स्वर जर असतील तर याप्रमाणे आपण करतो. अर्धचंद्रकोर प्रत्येक स्वराखाली 3 वेळा. अशा प्रकारे याचं जे 39 नंबर आहे तेच याचा 39 नंबर बघायचं म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करता येईल. याचबरोबर या मुलांबरोबर ज्या वेळेला बोलत असतो, संभाषण करत असतो, माझी अशी मनापासून इच्छा आहे की या मुलांनी 4थी-5वी झाल्यानंतर स्वतःचं नाव मराठीत आणि इंग्रजीमध्ये लिहिलं पाहिजे, स्वतःची सही करता यायला पाहिजे. त्या दृष्टीनं मी ही अक्षरं, त्याचप्रमाणे सगळी मराठीतली अक्षरं, जोडाक्षरं, वाक्य ही बनवून घेतली आणि ह्याचा उपयोग शिक्षकांना होणार आहे. त्या मुलांना जे लोक रायटर, रीडर म्हणून मदत करतात त्यांना होणार आहे, पालकांना होणार आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा मी वापरासाठी शाळेतल्या मुख्याध्यापिका आपल्या वर्षाताई त्यावेळच्या आणि नंतर आताच्या त्या संचालिका आहेत त्यांना दिल्या, रीटाताईंना दिल्या आणि त्यांची फीडबॅक घेतला. त्याप्रमाणे आम्ही याच्यात सुधारणा केल्या आणि या पुस्तिका इथे आम्ही ठेवलेल्या आहेत, त्यांना अर्पण केल्या. या पुस्तिकेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आम्ही बेलसाठी प्लास्टिकच्या पेपरचा वापर केलेला आहे आणि कलर पेपर वापरलेला आहे वेगवेगळ्या कलरमध्ये. त्याच्यामुळे ठळकपणे व्हिज्युअल मॅनेजमेंट हा प्रकार तुम्हाला इथे दिसून येईल. मुलींना इजा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. प्रत्येक पेज हे सुटसुटीत ठेवलेलं आहे, एक सिंगल पेज, बाइंडिंग नाही केलं. याचं कारण एखादं पेज जर खराब झालं तर आम्ही ते बदलू शकतो. त्याचबरोबर मी इंग्रजी ग्रामर शिकवताना मराठीमध्ये राणे मास्तरांची शाळा हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते 304 पानाचं पुस्तक आहे. वर्षातही म्हणाले की आपण हे ब्रेलमध्ये रूपांतर करून घेऊया, पण छोटे छोटे भाग बनवावे लागतील कारण एका A4 साईजच्या पानाची 4 ब्रेलची पानं होतात, म्हणजे पुस्तक केवढं मोठं होईल, मुलींना हाताळता येणार नाही. मग मराठी शिकवत असताना मुली म्हणायला लागल्या, सर आम्हाला सगळेच मराठी शब्द काही डोक्यावरून जातात, तुम्ही हिंदीमध्ये बनवा. मग हिंदीमध्ये बनवलेलं आहे. अशा प्रकारे सध्या ही मी पुस्तकं एवढी शाळेला दिलेली आहेत. आता शाळेकडून ज्या प्रमाणात येतील त्या प्रमाणात त्यांची रिक्वायरमेंट कशी पूर्ण करायची, आणखी बरंच काही करायचं आहे आम्हाला, नवीन पुस्तकं करायची आहेत. ते पण हळूहळू जेवढं होईल त्याप्रमाणे करू. माझे टीम मेंबर सगळे सतत माझ्याबरोबर काम करत असतात. माझं कुटुंब, राणे मास्तरांच्या शाळेबरोबर इतर टीम्स काम करणाऱ्या यांच्याकडून सतत मदत होत असते. धन्यवाद.
तर मंडळी खूप चांगली माहिती दिली आता राणे सरांनी आणि त्यांनी जे कार्य केलं आहे या शाळेसाठी त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप सलाम. असंच या मुलांची प्रगती होवं आणि असेच आपल्याला शिक्षक लाभो हीच आमची प्रार्थना आहे. तर मंडळी या राणे सरांचं एक चॅनलसुद्धा आहे राणे मास्तरांची शाळा यूट्यूबवर. तुम्ही नक्की त्या चॅनलला व्हिजिट करा. मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. चॅनलला व्हिजिट करा. खूप उपयोगाचे आणि महत्त्वाचे टॉपिक्स त्याच्यात एक्सप्लेन केलेले आहेत सरांनी. तर जरूर तुम्ही व्हिजिट करा त्या चॅनलला. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. तर मंडळी हा जो एरिया आहे हा क्राफ्ट सेक्शन एरिया आहे या मुलांसाठी आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी मस्त असं क्राफ्ट केलेले आहेत. स्वतः बनवलेले आहेत स्वतःच्या हाताने वस्तू. बघा गणपती बनवले आहेत. त्यानंतर फ्लॉवर पॉट बनवलं आहे. इथे फिश वगैरे बनवलं आहे. लहान मुलींनी मस्त मस्त आयटम बनवले तिथे. बघा इथे एलिफंट आहे, पॅरेट आहे, क्रोकोडाईल बनवली आहे. हा बघा किल्ला पण बनवला आहे मस्तपैकी सुरेख. तर एकंदरीत त्यांची क्राफ्ट रूम आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे बसून ती मुलं त्यांचे क्राफ्टचे प्रयोग करत असतात इथे. तर मंडळी आतापर्यंत खूप मजा आली आहे आणि एन्जॉय केलं आहे बड्डे वैदेहीचा. तर आता आपण इकडनं चाललो आहोत. जे आता मुलं होती अंध मुली त्यांचं जेवणाचा टाईम झाला आहे तर ते जेवण कशा पद्धतीने इथे सर्व केलं जातं आणि त्यांना दिलं जातं तर ती पद्धत आपण आता बघायला चाललो आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. तर मंडळी तुम्ही बघू शकता हे जेवण आहे. आता मी दाखवतोय तुम्हाला. ते जेवण या मुलांना देणार आहे आता इकडे. तर एकंदरीत चांगली सोय आहे केलेली मुलांसाठी. तर हे मंडळी यांचं किचन एरिया आहे आणि की तुम्ही बघू शकता किती साफसुथरं आहे किचन एरिया. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. नाही बघा ही मुलगी कशी चपातीचे पीसेस तोडून ठेवते म्हणजे तिला सगळं शिकवलेलं आहे ऑलरेडी. चपातीचे पीस करून ती तोडणार आणि नंतर खाणार एक एक पीस. तर मंडळी इथे येऊन खूपच बरं वाटलं आणि काय आहे ती मुलं जबरदस्त. ही मुलं स्वतःचे कपडे, स्वतःची भांडी आणि बाकी काही कामं असतील लादी पुसणं वगैरे सगळं हे स्वतः करतात आणि सगळं व्यवस्थित करतात. त्यांना ट्रेनिंग दिली जाते इकडे या शाळेत आणि ह्याच्यामध्ये शिक्षकांचंही सहकार्य आहे तेवढंच. पण मुलं ते इम्प्लिमेंट करतात तर त्यांना पण खूप हॅट्स ऑफ यासाठी. आणि खरंच एकंदरीत असं भावूक होऊन जातो असं ऐकल्यावर काही की खरंच या मुलांना मानलं पाहिजे. इकडे खूप शिस्तबद्ध आणि चांगल्या रीतीप्रमाणे ते राहतात. तुम्ही आता बघितलं त्यांना जेवण कसं सर्व केलं आणि कसे ते खात होते. त्यांना तिथे पण टेक्निक सांगितलेले आहेत की चपाती पुरी असेल तर त्याचे पीसेस करा, पीसेस करून थोडं ठेवा साईडला आणि एक एक पीस खावा मग. तर खरंच खूप म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे आता बोलायला पण खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन आणि खूपच चांगलं आहे. तुम्हालाही जर असं काय डोनेशन करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा या ब्लाइंड स्कूलला. ही दादर हिंदमाता जे थिएटर आहे आपलं त्याच्या ऑपोजिट साईडला आहे. म्हणजे शांतिदूत आपलं जे हॉटेल आहे आणि मार्केट आहे त्याच लेनमध्ये पुढे जाऊन ही स्कूल आहे. तर तुम्हालाही जर असं काय डोनेट इथे करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. चला तर मग आपला पण आता कार्यक्रम संपलेला आहे. बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे.
घेतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.